आता इथं बघा मस्त मी कढाई रव्याचीच आहे आणि याच्यामध्ये मी रवा भाजून घेणार आहे बघा. तर हे बघा आता इथं मस्त आपण रवा भाजून घेऊया. तर बघा आता मी मस्त असं तेलामध्ये रवा भाजून घेतलेला आहे. तेल मी खूप भरपूर टाकलेलं आहे बरं का. तर माझ्याकडं तूप नाही आहे, तुपात तर छान होतं पण पाऊस पण खूप चालू आहे त्यामुळे मी काय आणलं नाही तूप. तर आता मी तेलातच बनवणार आहे बघा. तर बघा मी असा मस्त रवा असं भाजून घेतलेला आहे बघा, कलर चेंज होईपर्यंत. तर बघा मी इथं केळ टाकून घेतलेले आहे बघा. एक पिकलेलं केळ होतं माझ्याकडं, तर मी हे टाकून घेतलेलं आहे केळ. आणि केळ टाकल्याच्या नंतर आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहे. तर यामध्ये आपण आता 1 ग्लास दूध टाकूया बघा. आणि इथंच मी 1 वाटी अशी साखर टाकणार आहे. आणि सगळं मिक्स करून घेते कारण माझ्या हातात मोबाईल आहे ना, त्यामुळे मला हे नाही करणे. तर हे बघा बघू शकता आपला रवा आता किती छान मस्त कलर आलेला आहे. मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. साखर आणि फक्त दुधामध्येच आपण रवा बनवलेला आहे बघा. आता दूध आणि 1 केळ टाकून आपण रवा बनवलेला आहे. एवढा तर भारी होतो ना हे रवा दुधामधला, खूप म्हणजे छान असा. इलायची नाही बरं का मी टाकत, इलायची मला आवडत नाही इलायची जास्त, मी इलायची नाही टाकलेली याच्यामध्ये. तर बघू शकताय मी तर किती तर असा भारी झालेला आहे बघा. तर बघा बघू शकता आपला रवा किती असा मस्त झालेला आहे. तर अजून थोडासा आपल्याला शिजायचा आहे बरं का. तर एवढं मस्त झालेला आहे ना आपला दुधाचा रवा. दूध आणि केळ टाकून थोडंसुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे मी. फक्त आपण काय टाकलेलं आहे, दूध आणि केळ आणि साखर. हे बघा बघू शकते आपण दुधाचा रवा आपला किती छान झालेला आहे. तर बघू शकता मस्त असा. तर कसा वाटला आपला रवा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा